विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. हा व्हिडिओ या मुलांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे की जे नेक्स्ट इयरला ना सीईटी ची एक्झाम देणार आहेत, बोर्डची एक्झाम देणार आहेत. टायटल तुमच्या समोर आहे. पुढच्याच ठेच आणि मागच्याच शहाणा किंवा मागचा शहाणा म्हणूया आपण. ओके. याचा अर्थ कळाला का तुम्हाला? ज्या मुलांनी यावर्षी सीईटी ची एक्झाम दिलेली आहे, ज्या मुलांनी यावर्षी सीईटी ची एक्झाम दिलेली आहे, जे यावर्षी कॅप राउंड 1, 2, 3 मध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे, त्यांच्याकडून बऱ्याचशा चुका घडलेल्या आहेत. सुरुवात करूया आपण चुका सांगायला आणि ह्या चुका तुम्ही करायच्या नाहीयेत. पहिली गोष्ट म्हणजे मराठा समाज एस-सी-बी-सी मध्ये कन्व्हर्ट झालेला आहे. बरोबर आहे. मग अशा वेळेस ज्या मुलांनी ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट दिलं होतं ना, त्यांना ई-डब्ल्यू-एस मधून सीट मिळाल्यानंतर कॉलेजमधून त्या सीट कॅन्सल झालेल्या आहेत. दुसरा पॉइंट, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट 9 तारखेच्या आत ते नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जे आहे ते सीईटी सेलच्या वेबसाईटवर अपलोड करायचं होतं. बरीचशी मुलं कॉलेजमध्ये गेले. कॉलेजमध्ये ते सर्टिफिकेट सबमिट केलं त्यांनी. त्यांना सीईटी सेलकडून मेसेज पण आला, की ॲडमिशन तुमचं कन्फर्म झालंय म्हणून. आणि अशा मुलांना काल मेसेज आलेत, की तुमची सीट कॅन्सल झालेली आहे, कारण तुम्ही सर्टिफिकेट अपलोड केलेलं नाहीये. दुसरा पॉइंट. तिसरा पॉइंट, की यावर्षी सीईटी सेलनं ज्या काही डेट्स दिल्या होत्या, बेटरमेंट 1, 2 कॅपसाठी म्हणूया आपण. त्यात ना लास्ट डेट जी काही होती ना, त्यात काही लास्ट डेट अशा होत्या, की 3 वाजताच ती विंडो क्लोज झाली होती. म्हणजे शेवटच्या दिवशी 3 वाजेपर्यंतच मुदत असायची. एरवी आपल्याला काय वाटतंय, चला ठीक आहे 10 तारीख लास्ट डेट आहे. मग आपण काय विचार करतो, की 10 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत फॉर्म भरता येईल. नाही, 3 किंवा 5 वेगळं-वेगळं टायमिंग असतं. मग यात उपाय एकच आहे. उपाय एकच आहे, की YouTubeवरून जे काही बेस्ट चॅनल आहेत, की जे तुम्हाला वेळोवेळी अपडेट देतायत, त्यांना फॉलो करणं हे अतिशय महत्वाचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, की सीईटी सेलची वेबसाईट सारखी बघा. दर 2-4 दिवसांनी तुम्ही फॉलो करा. काही नवीन एखादं ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेस बरं का. आता काय रोज बघायची गरज नाहीये. पण त्या काळात होतं काय माहितीये का, की मी अशी मुलं बघितले त्यांचा तणाव मी स्वतःहून इथं फील केलाय. त्यांच्या डोळ्यातील पाणी जरी ठीक आहे फोनवरून मी बोलत असलो तरी मला जाणवतंय की दुःख आहे भरपूर. 95-96 पर्सेंटाइल मार्क पडायचे, चांगलं कॉलेज मिळतंय, मिळालंय आणि त्याच्यानंतर ॲडमिशन कॅन्सल असा मेसेज तुम्ही जेव्हा वाचता ना बाळांनो, तेव्हा ते दुःख फार वाईट आहे लक्षात घ्या. नकोय अशा गोष्टी आपल्याला, बिलकुल नकोय. तर महत्वाचं म्हणजे काय बघा, मी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला नेहमीच मोटिव्हेट करण्याचाच प्रयत्न करणार आहे. मग या व्हिडिओच्या निमित्तानं मला काय सांगायचं आहे, की आपण अलर्ट राहायचंय. यावर्षी काय झालंय सांगू तुम्हाला आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा राहिला. वर्षभर पालक निवांत राहतायत आणि लास्ट मोमेंटला डॉक्युमेंटसाठी पळतायत. मग कास्ट व्हॅलिडिटी हे इतकं डेंजरस डॉक्युमेंट आहे ना, की असं नाहीच आहे, की दिलं आणि मिळालं. नाही. फार वेळ लागतो त्याला. याचं काय कारण आहे मला माहीत नाही. कदाचित त्या डिपार्टमेंटवरती प्रचंड लोड असेल, बाकीच्या काही योजनांचा, बाकीच्या काही गोष्टींचा. त्यामुळं असेल. दरवर्षी प्रॉब्लेम क्रिएट होतोच. मग मी तुम्हाला सांगू का, मी बरीचशी आता होतं काय, आणखीन एक बरं का सांगायचं आहे, स्पॉट राउंड बद्दल. मला मुलांचे कॉल आले, काय करू? डिसिजन घ्यायचं होतं. माझा सल्ला मुलांनी विचारला. मुलांचा प्रश्न होता, की "सर मला एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळतंय स्पॉट राउंडमध्ये, पण ते म्हणतायत, की 2च दिवसात आमची सगळी फी पेड करा." ऑब्व्हियसली स्पॉटला गेलेला मुलगा, चांगल्या पर्सेंटाइल असणारा मुलगा, त्यानं ऑलरेडी कॅप 3 मध्ये मिळालेलं कॉलेज फ्रीज केलंय. ते करत असताना तिथे त्यानं फी भरलेली आहे. बरं ते कॉलेज तसं लगेच फी परत करणार आहे का? करणार की, पण वेळ लागेल ना थोडा. पण हे काय म्हणतायत नवीन कॉलेज, आमची फी पहिला भरा लगेचच्या लगेच. मग त्यावेळेस मुलांनी असं डिसिजन घेतलंय, बऱ्याच मुलांनी, की ऑलरेडी जे कॉलेज मिळालंय आणि आता स्पॉटमधून जे मिळतंय ते बऱ्यापैकी एकाच लेव्हलचं कॉलेज असेल तर राहू दे स्पॉट राउंड. पण याचा अर्थ खरं सांगू का, वाईट काय वाटतंय, माझं एक वाक्य तुम्हाला पटतंय का बघा, तर मला तर असं वाटतंय, की स्पॉट राउंड ज्याच्याकडे भरपूर पैसे आहेत, एका वर्षाची फी भरून पण पैसे शिल्लक आहेत, की जे त्या कॉलेजमध्ये पण फी भरू शकतात. यांनी स्पॉटमध्ये जायला काय हरकत नाही. नाहीतर लोड आहे. मग पालक बिचारा इकडून-तिकडून कसेही करून पैसे गोळा करून भरतोय. मग जुन्या कॉलेजमधून मिळतायत. मिळणार गॅरंटी आहे. पण यात थोडासा मानसिक त्रास होतोय. मुद्दा असा आहे, मग ही वेळ येऊनच देऊ नका ना. म्हणजे काय म्हणायचंय मला सांगतो. मी असे ऑप्शन फॉर्म भरलेत मुलांचे स्वतःहून.
एकच कॉलेज एंटर केलंय. एकच कॉलेज. तुम्ही तर म्हणाल, की "सर फर्स्ट कॉलेज ऑटो फ्रीज होतंय." होऊ दे ना, तेच पाहिजे मला. आणि तेवढे मार्क मिळवलेत मुलांनी, मिळवलेत. मी तुम्हाला सांगू का? माझं म्हणणंच ते आहे. मी कालच्या व्हिडिओत पण बोललोय, की तुमचा ऑप्शन फॉर्म आत्ताच तयार करा. हां, त्या ऑप्शन फॉर्ममध्ये जे टॉपचं कॉलेज आहे ना, तेवढे मार्क तुम्ही पाडणारच आहेत. पाडायचेच आहेत हे टार्गेट ठेवा. ओके. मग काय त्रास होणारच नाही. मग तुम्ही त्या ठराविक लकी मुलांमधला असणार आहे, की ज्यांचं ॲडमिशन आरामात होणार आहे. आम्हाला कॅप राउंड 1, 2, 3 स्पॉटपर्यंत पळावंच लागणार नाहीये. करूया ना आत्तापासून एवढे प्रयत्न. काय हरकत आहे सांगा बघू? आणि सगळ्यात महत्त्वाचं बरं का, मी तुम्हाला सांगतो, की तुम्ही बोर्ड एक्झामकडं लक्ष द्या व्यवस्थित. लक्ष द्या बाळांनो. तुम्ही प्रयत्न करा. हां, दुर्लक्ष करू नका. बोर्डची चांगली तयारी करा आणि बोर्डची तयारी केली, की आपोआप सी तयारी होते. आपोआप होते म्हणजे काय करायची गरज नाही असं बोललो नाही मी. मराठीचा अर्थचा अनर्थ होतो म्हणूया आपण. मुद्दा काय बोर्डची प्रॉपर तयारी करा. तो ग्रुपिंग क्रायटेरिया 60% काही-काही कंपनी प्लेसमेंटच्या वेळेस 12वीला 60% आहेत का? हा पण एक क्रायटेरिया असतो. नाहीतर नुसताच काठावर ग्रुप क्लिअर केलाय असं पण व्हायला नको. मुद्दा काय भरपूर मुद्दे मी तुम्हाला सांगितलेत. यावर्षी तुमचा एखादा सीनियर मित्र असेल 12th मध्ये बोला, विचारा काय-काय झालं त्याच्याशी म्हणजे तुम्हाला कळेल किंवा मी काय सांगतो, जे काउन्सिलिंग देणारे चॅनल्स आहेत YouTubeवर, त्यांची प्लेलिस्टच डाउनलोड करून ठेवा. वेळ मिळेल तसं नंतर तुम्ही ते बघू शकताय. दरवर्षी या चॅनलवर नवीन व्हिडिओज पण अपलोड होतायत. बघितलं पाहिजे. सांगतायत प्रत्येक जण. अरे, आणखीन असं झालंय कॅपला ॲडमिशन मिळालंय. कॅप राउंड 1 मध्ये सीट मिळाले. पण बेटरमेंट करायची असते, ₹1000 भरायचे असतात. हेच मुलांना माहीत नव्हतं. सीट कॅन्सल झाल्यात मुलांच्या. मग असं तुमच्या बाबतीत मी होऊन देणार नाहीये. चला ठीक आहे मग. अभ्यास चांगला चालू आहे ना? बास हेच मला ऐकायचं होतं तुमच्याकडून. छान सुरू आहे. मला एवढा आनंद होतोय. काल मी एका मुलाशी बोललो. पालकांशी मी सकाळी बोललो होतो, तेव्हा मुलगा कॉलेजमध्ये गेला होता. पालक पण खुश होते त्याच्या अभ्यासावर. पण पालकांचं म्हणणं काय होतं, की जेईई बरोबर आम्हाला तुमचा क्रॅश कोर्स घेऊन एम-एच-टी, सी-ई-टीची पण प्रिपरेशन करायची आहे. त्यांचं म्हणणं होतं, की मुलगा आमचा टॉपरच आहे, छान अभ्यास करतोय. पण मी काय म्हटलं, "नाही, मला त्याच्याशी बोलायचंय." मी त्याला एकच कंडिशन सांगितलं, की मी प्रश्न विचारणार आणि वेळ फक्त 2 सेकंद. उत्तराला वेळ 2 सेकंद देणार. सांगू का? पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्याने एका सेकंदात दिल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की अभ्यास परफेक्ट सुरू आहे. मग खूप आनंद होतोय बरं का. होतोय, अभ्यास चांगला करतोय, चांगले मार्क मिळवतायत, पण लास्ट मोमेंटला चुका करतात मुलं. मग असं करायचं नाहीये. ठीक आहे. चांगला अभ्यास करताय. करा. ऑल द बेस्ट. धन्यवाद.